तर सोलापूरमधली दृश्य आपण पाहताय। सोलापूरमधल्या मोहोळमध्ये महिलांचा मोर्चा निघालेला आहे। मोहोळ नगर परिषदेवर ज्योती क्रांती परिषदेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलाय। शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवा आणि घरकुल योजनेचा हप्ता लाभार्थ्यांना मिळावा या मागण्यांसाठी नगर परिषदेवर महिलांचा मोर्चा निघालेला आहे। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। सागर, वृषाली, आपण पाहिलं की खरं तर मोहोळ शहरामध्ये पाण्याचा प्रश्न जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर बनत चाललेला आहे आणि या मागणीसाठीच खरं तर 8 दिवसांपूर्वी घागर मोर्चा जो आहे तो महिलांच्या वतीने काढण्यात आलेला होता। मात्र या मोर्चाची कुठलीही दखल न घेतल्याने या ठिकाणी क्रांतीज्योती परिषदेच्या वतीने बेलनं मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात येतो। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात महिला बेलनं घेऊन ज्या आहेत त्या नगर परिषदेवरती चाललेल्या आहेत। मोहोळ शहराला पाणी पुरवठा सुरळीत करावा, त्याचबरोबरीनं आमच्या ज्या घरकुलाचे हप्ते आहेत ते वेळेत द्यावेत या मागणीसाठी जो आहे हा मोर्चा जो आहे काढण्यात आलेला आहे। खरं तर बेलनं घेऊन प्रशासनाला जाग यावी, प्रशासन झोपलेलं आहे अशा पद्धतीची भूमिका घेत या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष जे आहेत ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर मोहोळ शहराला सीना नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्याची मागणी जी आहे ती या ठिकाणी या संपूर्ण मोहोळकरांनी घेतलेली आहे। मात्र केवळ 1 मीटरने पाणी दिल्यामुळे मोहोळ शहराचा पुढचे 3 महिने पाण्याचा प्रश्न सोडवावा कसा हा प्रश्न जो आहे त्या नागरिकांसमोर, इथल्या लोकांसमोर आहे आणि त्यामुळेच प्रशासनाने आम्हाला किमान 3 मीटरच्या पातळीने पाणी सोडावं आणि संपूर्ण पाणी जे आहे ते मोहोळ शहराला 3 महिने पुरेल इतका पुरेसा पाणीसाठा जो आहे तो या ठिकाणी करावा या मागणीसाठी हा संपूर्ण बेलन मोर्चा जो आहे तो या महिलांनी काढलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मोहोळ शहरामधून हा बेलन मोर्चा जो आहे तो या ठिकाणी निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोहोळ नगर परिषदेच्या निषेधार्थ हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।